अनंतकोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज की जय. तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आज आपण भगवद्गीता या ग्रंथाची माहिती पाहणार आहोत. भगवद्गीता हा केवळ धार्मिक ग्रंथ नसून जीवनाचे सार आणि मार्गदर्शक तत्त्वज्ञान आहे. भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला दिलेल्या या उपदेशात कर्मयोग, ज्ञानयोग आणि भक्तियोग यांचा सुंदर मिलाप आहे. हे मानवाला ताणतणावमुक्त जीवन, कर्तव्यनिष्ठा आणि मोक्षाचा मार्ग दाखवते, ज्यामुळे मनाची शक्ती वाढते आणि जगण्याची कला समजते. गीता आपल्याला कठीण प्रसंगात कसे वागावे, मोहावर विजय कसा मिळवावा आणि सकारात्मक कसे राहावे हे शिकवते. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन, म्हणजे फळाची अपेक्षा न करता कर्म करत राहा, असा अत्यंत महत्त्वाचा संदेश गीता देते. जीवनातील चिंता, भीती आणि ताणतणाव दूर करण्यासाठी गीतेतील ज्ञान अत्यंत उपयुक्त आहे. स्वतःच्या धर्माचे, कर्तव्याचे पालन करणे हे सर्वोच्च आहे, हे गीता शिकवते. सुखदुःख, जय पराजय यात विचलित न होता समान भाव राखण्याची वृत्ती गीता निर्माण करते. गीतेच्या अभ्यासातून आत्मज्ञान प्राप्त होते आणि भक्तियोगाद्वारे ईश्वराशी एकरूप होण्याचा मार्ग मोकळा होतो. थोडक्यात भगवद्गीता हे एक अशांत मनाला शांत करणारी आणि आयुष्याला दिशा देणारी संजीवनी आहे. तर चला मग आजपासून आपण भगवद्गीता या ग्रंथाचे वाचन करणार आहोत. रोज थोडी थोडी माहिती या ग्रंथाविषयी आपण वाचन करणार आहोत. नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा, म्हणजे माझ्या भगवद्गीतेचे व स्वामी माऊलीचे छान छान धार्मिक व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील. तर मग चला सुरुवात करूया. भगवद्गीता पार्श्वभूमी. भगवद्गीता जरी स्वतंत्रपणे प्रकाशित केली जात असली आणि वाचली जात असली तरी मूलतः ती महाभारत या संस्कृत महाकाव्यात आढळते. महाभारतात सध्याच्या कलियुगापर्यंत घडलेल्या घटनांचे वर्णन दिले आहे. या युगाच्या आरंभी साधारणतः 5000 वर्षांपूर्वी भगवान श्रीकृष्णांनी आपला भक्त तथा मित्र अर्जुन याला भगवद्गीता सांगितली. त्यांच्यातील संवाद म्हणजे मानवी इतिहासातील सर्वात महान तत्वज्ञानविषयक तथा धर्मविषयक संवादांपैकी एक आहे. हा संवाद एका घनघोर युद्धापूर्वी घडला. हे यादवी महायुद्ध धृतराष्ट्राचे 100 पुत्र आणि त्यांचे चुलत बंधू पांडव यांच्यात घडले. धृतराष्ट्र आणि पांडू हे 2 भाऊ होते आणि त्यांचा कुरुवंशात जन्म झाला होता. ते भरत राजाचे वंशज होते आणि राजा भरत यांच्यामुळेच महाभारत हे नाव पडले. थोरला बंधू धृतराष्ट्र जन्मापासूनच आंधळा असल्यामुळे त्याला राज्यपद न मिळता त्याचा धाकटा बंधू पांडू याला मिळाले. पांडूचा तरुणपणेच मृत्यू झाल्यामुळे युधिष्ठिर, भीम, अर्जुन, नकुल आणि सहदेव या त्याच्या 5 पुत्रांचे पालन पोषण काही काळाकरिता राजा झालेल्या धृतराष्ट्राने केले. अशा प्रकारे धृतराष्ट्र आणि पांडू या दोघांचे पुत्र एकाच राजवंशात वाढले. दोघांनाही द्रोणाचार्याने क्षत्रिय विद्येत निष्णात केले आणि पितामह भीष्मदेवांनी मार्गदर्शन केले. तरी देखील धृतराष्ट्राचे पुत्र आणि विशेष करून सर्वात थोरला पुत्र दुर्योधन हा पांडवाचा अतिशय द्वेष करायचा आणि आंधळ्या तथा दुष्ट प्रवृत्तीच्या धृतराष्ट्राची ही इच्छा होती की पांडूच्या पुत्रांना नव्हे तर आपल्याच पुत्रांना राज्यपद मिळाले पाहिजे. याप्रमाणे धृतराष्ट्राच्या संमतीने दुर्योधनाने पांडूच्या तरुण पुत्रांची हत्या करण्याचा कट रचला. पांडव विदुर आणि मामेभाऊ श्रीकृष्ण यांच्या काळजीपूर्वक संरक्षणाखाली असल्यामुळेच आपले प्राण वाचवू शकले. श्रीकृष्ण म्हणजे कोणी सर्वसाधारण मनुष्य नसून स्वयं भगवान आहेत. त्यांनी पृथ्वीवर अवतार धारण केला होता आणि तत्कालीन राजकुळात जन्म घेऊन ते एका राजपुत्राप्रमाणे वावरत होते. अशा प्रकारे एक नातेवाईक म्हणून आणि सनातन धर्माचे रक्षण करणारे या नात्याने ते पांडूच्या सदाचरणी पुत्रांची बाजू घेत राहिले आणि त्यांचे रक्षण करीत राहिले. अंततः धूर्त दुर्योधनाने पांडवांना युद्धक्रियेकरिता आव्हान दिले. त्या निर्णायक स्पर्धेच्या वेळी दुर्योधन आणि त्याच्या भावांनी पांडवांची शालीन पत्नी द्रौपदी हिला भर राज्यसभेमध्ये विवस्त्र करून अपमानित करण्याचा प्रयत्न केला. श्रीकृष्णाच्या दिव्य हस्तक्षेपामुळे तिची लाज राखली गेली, परंतु त्या युद्धक्रीडेत फसवणूक झाल्यामुळे पांडव आपले राज्य गमावून बसले आणि त्यांना 13 वर्षे वनवास भोगावा लागला. वनवासातून परतल्यावर पांडवांनी आपले न्याय्य राज्य परत मिळवावे म्हणून दुर्योधनाला विनंती केली, परंतु त्याने स्पष्ट नकार दिला. क्षत्रिय असल्यामुळे राज्य करणे हा त्यांचा धर्म होता आणि म्हणूनच त्यांनी केवळ 5 गावे मागितली. परंतु दुर्योधनाने उद्धटपणे उत्तर दिले की सुईच्या टोका इतकी भूमी देखील मी देणार नाही. आतापर्यंत तरी पांडव सातत्याने सहिष्णुता दाखवित आले होते, तथापि आता मात्र युद्ध करणे अनिवार्य होते. जगभराच्या राजांपैकी कोणी पांडवाची बाजू घेतली तर कोणी कौरवांची बाजू घेतली. तरीसुद्धा श्रीकृष्ण स्वतः शांतिदूत
या नात्याने दुर्योधनाच्या सभेत गेले आणि त्यांनी युद्ध टाळण्याची विनंती केली. जेव्हा त्यांची विनंती अमान्य करण्यात आली तेव्हा युद्ध निश्चित झाले. अत्यंत सदाचरणी असलेल्या पांडवांनी श्रीकृष्णांना साक्षात परमेश्वर म्हणून जाणले होते, परंतु धृतराष्ट्रांचे पुत्र मात्र त्यांना समजू शकले नाहीत. तरी देखील युद्ध पिसासू अशा विरुद्ध पक्षाच्या हट्टामुळे श्रीकृष्णांनी युद्धात भाग घेतला. परमेश्वर असल्यामुळे ते स्वतः युद्ध करणार नव्हते, परंतु ज्याला त्यांचे सैन्य हवे असेल तो त्यांचे सैन्य घेऊ शकत होता आणि ज्याला स्वतः श्रीकृष्ण हवे असतील त्याला ते मार्गदर्शक म्हणून उपलब्ध होते. राजकारणी दुर्योधनाने श्रीकृष्णांचे सैन्य मागून घेतले, तर पांडवांना प्रत्यक्ष श्रीकृष्ण प्राप्त करण्याची तितकीच उत्कट इच्छा होती. अशा प्रकारे श्रीकृष्ण अर्जुनाचे सारथी झाले आणि त्या महान धनुधारीचा रथ हाकू लागले. आता आपण भगवद्गीतेचा शुभारंभ होण्याच्या क्षणी पोहोचलो आहोत. दोन्ही पक्ष युद्धाच्या पवित्रेत उभे आहोत आणि धृतराष्ट्र आतुरतेने संजय या आपल्या सचिवाला विचारतो की त्या दोन पक्षांनी काय केले. अशा प्रकारे सर्व पृष्ठभूमी सिद्ध आहे आणि आता जाता जाता या अनुवाद तथा तात्पर्याविषयी एक छोटीशी टीप देणे आवश्यक वाटते. भगवद्गीतेच्या इंग्रजी अनुवादकाने जे साधारणतः आता कित्ता गिरविला आहे तो म्हणजे श्रीकृष्ण या व्यक्तीला दूर सारून स्वतःच्याच कल्पना आणि तत्त्वज्ञान प्रस्तुत करणे हा होय. महाभारताच्या इतिहासातील लोक दंतकथा म्हणतात आणि कोणाला एका अज्ञात प्रतिभावान मनुष्याच्या कल्पनांना सादर करण्याकरता श्रीकृष्ण हे एक अलंकारित साधन आहे असेही म्हणतात. अगदीच फार झाले तर ते श्रीकृष्णांना एक गौण ऐतिहासिक व्यक्ती समजतात. तथापि जशी गीता प्रत्यक्ष स्वतःविषयी सांगते त्यानुसार भगवान श्रीकृष्ण हेच गीतेचे लक्ष्य आणि विषयवस्तू दोन्ही आहेत. वर्तमान अनुवाद आणि त्याच्यासोबतचे तात्पर्य वाचकाला श्रीकृष्णांपासून दूर घेऊन न जाता त्यांच्या दिशेने अग्रेसर करतात. या दृष्टीने भगवद्गीता जशी आहे तशी हा ग्रंथ अद्वितीय आहे. दुसरी महत्त्वाची अद्वितीय गोष्ट म्हणजे यामुळे भगवद्गीता पूर्णपणे सुसंगत तथा आकलनीय होते. श्रीकृष्ण गीतेचे वक्ता आणि अंतिम उद्दिष्टही असल्याकारणाने हा एकमात्र अनुवाद या महान ग्रंथरत्नाला त्याच्या सत्य स्वरूपात सादर करीत आहे. भगवद्गीता जशी आहे तशी सादर करण्याचा माझा प्रयत्न म्हणजे भगवान श्रीकृष्णांचा संदेश सादर करणे हा आहे. श्रीकृष्णांची इच्छा प्रकट करणे हे आमचे कार्य आहे. एखादा राजकारणी, तत्त्वज्ञानी किंवा शास्त्रज्ञ अशा भौतिक तार्किकांची इच्छा प्रकट करणे हे आमचे कार्य नव्हे. याचे कारण असे की असे लोक इतर क्षेत्रामध्ये अतिशय विद्वान असले तर त्यांना भगवान श्रीकृष्णासंबंधी फारच अल्पज्ञान असते. मन मा भव मदभक्तो मद्याची माम नमस्कुरु असे भगवान श्रीकृष्ण म्हणतात. तेव्हा तथाकथित विद्वानांप्रमाणे आम्ही असे म्हणत नाही की भगवान श्रीकृष्ण आणि त्यांचा अंतरात्मा यांच्यात भिन्नता आहे. श्रीकृष्ण पूर्ण आहेत. श्रीकृष्णाची नाम, गुण, रूप, लीला इत्यादिकांत कोणतीही भिन्नता नाही. जो मनुष्य गुरु शिष्य परंपरेनुसार कृष्ण भक्त होत नाही त्याला श्रीकृष्णांचे पूर्णत्व समजणे अतिशय अवघड आहे. साधारणपणे तथाकथित विद्वान राजकारणी, तत्त्वज्ञानी आणि स्वामी हे जेव्हा भगवद्गीतेवरील भाष्य लिहितात तेव्हा ते श्रीकृष्णांना बहिष्कृत करण्याचा किंवा सरळ त्यांचे अस्तित्व नष्ट करण्याचा प्रयत्न करतात. भगवद्गीतेवरील अशा अप्रामाणिक भाष्याला मायावाद भाष्य असे म्हणतात आणि श्री चैतन्य महाप्रभूंच्या मते आपण अशा अप्रामाणिक भाष्यकारांपासून सावध राहिले पाहिजे. श्री चैतन्य महाप्रभू स्पष्टपणे सांगतात की जो कोणी मायावाद दृष्टिकोनातून भगवद्गीता समजण्याचा प्रयत्न करतो तो प्रचंड मोठी चूक करत आहे. या चुकीचा परिणाम म्हणजे भगवद्गीता समजण्याचा प्रयत्न करणारा असा विद्यार्थी आध्यात्मिक मार्गदर्शनाच्या पथावर गोंधळून जाईल आणि त्यामुळे त्याला स्वगृहीत भगवतामात जाता येणार नाही. भगवद्गीता जशी आहे तशी सादर करण्याचा आमचा हेतू केवळ हा आहे की ब्रह्मदेवांच्या एका दिवसात म्हणजे इतक्या वर्षात भगवान श्रीकृष्ण या पृथ्वीतलावर ज्या उद्देशाकरता अवतरित होतात त्याच उद्देशाविषयी बद्ध जीवाला मार्गदर्शन करता यावे. हा उद्देश कोणता ते भगवद्गीता तज्ज्ञांनी सांगितला आहे आणि आपण तो उपदेश जसा आहे तसा मान्य केला पाहिजे. तसे केले नाही तर भगवद्गीता आणि त्या गीतेचा प्रवक्ता भगवान श्रीकृष्ण यांना समजून घेण्याचा प्रयत्न करणे व्यर्थ आहे. भगवान श्रीकृष्णाने कोट्यवधी वर्षांपूर्वी भगवद्गीता प्रथम सूर्यदेवाला सांगितली. आपल्याला या वस्तुस्थितीचा स्वीकार केला पाहिजे आणि कोणताही चुकीचा अर्थ न लावता भगवान श्रीकृष्णाच्या प्रमाणावर भगवद्गीतेचे ऐतिहासिक महत्त्व समजून घेतले पाहिजे. श्रीकृष्णांची इच्छा काय आहे हे न जाणता भगवद्गीतेचा अर्थ लावणे हा एक मोठा अपराध आहे. या अपराधापासून स्वतःचे रक्षण करण्याकरता मनुष्याने भगवान श्रीकृष्णांचा प्रथम शिष्य अर्जुन याच्याप्रमाणे श्रीकृष्णांना पूर्ण पुरुषोत्तम भगवान म्हणून जाणून घेतले पाहिजे. भगवद्गीतेचे असे ज्ञान खरोखरच लाभप्रद आहे आणि जीवनाचा उद्देश पूर्ण करण्यासाठी मानव समाजाच्या कल्याणाकरता प्रमाणित आहे. कृष्ण भावनामृत आंदोलन मानव समाज अत्यंत आवश्यक आहे कारण ते जीवनाची परमसिद्धी प्राप्त करून देते. हे कसे घडते याचे पूर्ण स्पष्टीकरण भगवद्गीतेत दिले आहे. दुर्दैवाने वितंडवादी लोकांनी भगवद्गीतेचा लाभ घेऊन स्वतःच्या आसुरी वृत्तींचा प्रचार केला आहे आणि जीवनाची साधी तत्त्वे समजून घेण्यापासून सुद्धा लोकांना मार्गभ्रष्ट केले आहे.
प्रत्येक मनुष्याला परमेश्वर किंवा श्रीकृष्ण किती महान आहेत आणि जीवात्म्यांचे सत्य स्वरूप काय आहे ते समजले पाहिजे. प्रत्येकाने जाणले पाहिजे की जीवात्मा हा नित्य दास आहे आणि त्याने श्रीकृष्णांची सेवा केली नाही तर त्याला मायेची सेवा करणे भाग आहे. मायेची सेवा भौतिक प्रकृतीच्या 3 गुणांच्या विविध अवस्थांत करावी लागते आणि अशा रीतीने त्याला जन्म आणि मृत्यूच्या चक्रातून सतत भटकावे लागते. तथाकथित मुक्त झालेल्या मायावादी तार्किकांना सुद्धा याच चक्रातून जावे लागते. हे ज्ञान म्हणजे एक महान शास्त्र आहे आणि प्रत्येक व्यक्तीने स्वतःच्या हिताकरता ते स्वीकारले पाहिजे. सामान्य लोक विशेष करून कलियुगात श्रीकृष्णाच्या बहिरंग शक्तीने मोहित होतात आणि त्यांना चुकीचे असे वाटते की भौतिक सुखांच्या साधनांचा विकास केला तर प्रत्येक मनुष्य सुखी होईल. त्यांना ही मुळी जाणीवच नाही की बहिरंग शक्ती किंवा भौतिक प्रकृती अत्यंत बलवान आहे, कारण भौतिक प्रकृतीच्या कठोर नियमांनी प्रत्येकाला दृढपणे बांधून ठेवलेले असते. परमेश्वराचा अंश या नात्याने जीवात्मा अतिशय आनंदी असतो आणि अशा प्रकारे परमेश्वराची तत्परतेने सेवा करणे हा त्यांचा नैसर्गिक स्वभावधर्म आहे. मायाशक्तीद्वारे मोहित झाल्यामुळे मनुष्य वेगवेगळ्या प्रकारे स्वतःच्या इंद्रियांना संतुष्ट करून सुखी होण्याचा प्रयत्न करतो, परंतु या पद्धतीने तो कधीही सुखी होत नाही. स्वतःच्या भौतिक इंद्रियांची लाड पुरवण्याच्या स्थानी त्याने परमेश्वराच्या इंद्रियांना संतुष्ट केले पाहिजे. हीच जीवनाची परमसिद्धी आहे. भगवंतांना हे हवे असते आणि तसा त्यांचा आग्रह असतो. मनुष्याने भगवद्गीतेचा हा केंद्रबिंदू समजून घेतला पाहिजे. आमची कृष्ण भावनामृत आंदोलन या केंद्रबिंदूंविषयी संपूर्ण जगभर प्रचार करीत आहेत. जो कोणी भगवद्गीतेचा अभ्यास करून त्याचा लाभ घ्यावायचा विचार करत असेल त्याला या संबंधात आमचे कृष्ण भावनामृत आंदोलन परमेश्वराच्या मार्गदर्शनाखाली सहाय्य करू शकते. म्हणून आम्हाला आशा आहे की भगवद्गीता जशी आहे तशी ही ज्या स्वरूपात आम्ही सादर करीत आहोत तिचा अभ्यास करून लोक सर्वाधिक लाभान्वित होतील आणि जर एक मनुष्य देखील भगवंतांचा विशुद्ध भक्त झाला तर आमचा प्रयत्न यशस्वी झाले असे आम्ही समजू.